मुलं आणि मुले 2 वाक्य चित्त नाही का. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालील असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती नाही. शब्दच कसा आहे, भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही, पण भारत माते की जय. आई म्हणतो आपण या देशाला पवित्र विचाराची माणसात म्हणा का. सैन्य कसं असावं, चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावं, कपटेपणा इंग्लंडकडून शिकावं, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबिया शिकावं, संस्कृती कशाच्या माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखे भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. कसे घडलेत राजे? माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. मातेसाठी प्राण अर्पण करणारे मावळे होते. म्हणून स्वराज्य निर्माण झालं. कोण कोण मावळे होते? पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घेऊन प्रसंग आहे. राजे मी खिंड लढवतो, तुम्ही विशाळ गडाकडे प्रस्थान करा. राजे म्हणतात बाजी तुमचं वय झालंय, आम्ही तरुण रक्त, मी थांबतो खिंडीमध्ये. या महाराष्ट्राच्या मातीला बाजीची गरज आहे, पण शिवाजीची गरज आहे. लाख
बायकांचा पोशिंदा जगला पाहिजे राजे. आमच्यासारखे मावळे पुन्हा पुन्हा जन्माला येतील, पुन्हा पुन्हा मरतील, पण पोटच्या मुलासारखं रेतीवर प्रेम करणारा तुमच्यासारखा छत्रपती पुन्हा घडत नसतो. आणि आज जर इथं काही कमी जास्त झालं तर इतिहास आम्हाला जा विचारेल. अरे बाजी प्रभूला खिंड लढवण्याची वेळ आली, मावळे काय करत होते? राजा एकदा आलिंगन द्या. राजांना आलिंगन राजे पोचल्यानंतर तो भेज आवाज करा, मी समजेन माझा राजा गडावर सुखरूप पोचला. अरे यम येऊन थांबला होता, पण यमाला सुद्धा थांबवण्याची ताकद. अरे माझे राजे अजून गडावर पोचले नाही, तुला जरा थांबावं लागेल. आणि तो फेच आवाज आला आणि बाजीने आपला प्राण या मातीमध्ये अर्पण केला. मायबा असे लाखो मावळे होते म्हणून हे स्वराज्य निर्माण झाले. स्वराज्यासाठी प्राणार्पण कर तुम्ही जावे हो विशाळगडाला. मातीसाठी प्राण वेचले, मातीसाठी प्राण वेचले, मानली नाही कधी हार. हातामध्ये शून्यात स्वराज्य निर्माण केलं आणि या मावळ्यांनी प्राण अर्पण केला. जीव सोडला पण निष्ठा बदलली नाही. आता फुटाण्यावर पार्टी बदलते ते. लाह्या बाटली दिली होती झेंडाला ना आवाज कोणाचा, तुझ्याच बापाचा बाग बस जगू दे आम्हाला सुख. काय राहिले का निष्ठा आचार विचार. अवघड झालं. खातो एकाची पितो एकाची, झेंडा चौथ्याचा गाडी तिसऱ्याच्या. अवघड परिस्थिती. म्हणून सगळी अवघड परिस्थिती झालेली म्हणून मावळ्यांनी निष्ठा राहिलेली नाही. आणि हे निष्ठावान मावळे ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी स्वराज्य घडू शकतं. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारीपुढे नकराचला होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा का अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या माती. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसंही. जातीपातीचं राजकारण छत्रपतींनी केले. 18 पगड जातीला समाज एका छत्रखाली आणला म्हणून छत्रपती. त्यांची जयंती करायची तर विचाराची करा तर त्यांना करा आनंद आहे. आता शिवजयंतीला हार्दायचं राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तुझी तू का नुसत्या बाटल्या मोकळा करा आला का? तुम्ही छत्रपती मनकडे धमक जरा जगाला दाखवून. तरुण युवकांनो कष्टाच्या आणि परमार्थाच्या जीवनामध्ये सोडा लाज. धंद्याला नम्रतेचा चढवा साज. जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज. असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज. थोड्या दिवसामध्ये तुम्ही जाल छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही शिवाजी महाराज. कष्ट करा नीती ठेवा. हाय का कष्ट ज्याला त्याला फुकट खायचे. फुकट मी घामच गाळावं लागेल म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै आधी काम करा मग खा. ख क ख बाराकडे नीट ऐका बरं का. आणि खायचं त्याच्यातलंच खा. हा सगळ्यातलं खा पण 3 गोष्टीचं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. हे 3 गोष्टी तरी टाळा. बाकी हाना काय हाणायचं ती. कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग ग ख ग. ज्याला गर्व झाला तो 100% घसरणार. घ घसरगुंडी लगेच झटकाय. आणि घसरायचं नसेल जगात क्रांती करायची असेल कधी कोणाचा चमचा होऊ नका. च हा चमच्याला चित्र असतो ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो. चमचे तोंडा वा वा तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात सुद्धा नाही. तोंडा पुढे गेले बांगार येते त्याने तर गावचं वाटवलं केलं हे चमचे. हा म्हणजे आयुष्यात कधी कुणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार म्हणून छत्रपती. ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कुणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. हा सध्या नवीन रोग आलाय जळका रोग.
इकडं आलाय का? सगळीकडेच येते, लय फॉर्म मध्ये या. आणि त्या जळक्या रोगाची लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड येणे, उदाशी भरणे, कसनुस होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे जळक्या रोगाची लक्षणं बरं का. आता लक्षणं सांगितल्या, त्याचं औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन 500 रुपयाच्या आसपास ती औषधाची किंमत असेल. त्या गावचं नाव आहे दिहू. डॉक्टरचं नाव तुकोबर आहे आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे औषध आहे. त्याच्यात बरेच प्रकार आहेत. काही इंजेक्शन आहेत, काही सलाईन आहेत, काही टॅबलेट आहेत, बरेच प्रकार आहेत. तुम्हाला फक्त टॅबलेट म्हणजे गोळ्या सांगतो. प्राथमिक उपचार, इंजेक्शन, सलाईन घरी गेल्या वाचा, त्यांच्या घरी असेल त्यांनी, नसेल तर घेऊन या. तर जळक्या रोगावली पहिली गुळी तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे. चित्त निर्मळ ठेवा ही पहिली गुळी. तेवढ्या नाही गुण आला तर संध्याकाळी अजून एक डोस घ्यायचा. मोकळे मन रसाळवानी, याचं कोणी संपन्न. मन मोकळं ठेवा आणि चित्त निर्मळ ठेवा. जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची. आपला गायक वादक परिसरात कीर्तन करा, व्यवसाय टाकला, बिझनेस टाकला. अरे आपल्या गावातला माणूस मोठा झाला म्हणजे गाव मोठं झालं. शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण बंगला बांधला. आपल्या गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असत, गावाने मिळून सहकार्य. आपल्या गावातला व्यवसाय उद्योग क्षेत्रामध्ये जर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन जर वैभव निर्माण कर, हे गावच्या खऱ्या अर्थानं नाका एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याची झाडा जळती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकट आल्यावर डग म्हणून कोण डग, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरबेज वात, तरबेज असेल थकू नका थ, यश मिळून पण जरा दमदारा द, दमदारासाठी धाडस ठेवा ध, आणि धाडसी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न, त थ द ध न. एवढीच बाराकडे भरपूर झाली. लई एकदा सांगितलं बी लोड येत असतो. हा, त्याच्यामुळे अति डोस सुद्धा काय कामाचा नाही, चक्कर येईन. त्याच्यामुळे एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळावे. सुरुवात काय कष्टाला पर्याय नाही. आज आमच्या रामभाऊने नाशिकमध्ये जाऊन बिल्डर क्षेत्रामध्ये, व्यवसाय क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव कमवलेलं आहे. पण घाम गाळावं लागतं ना, फुकट आहे का? लोक म्हण त्यांनाच का, अरे माग साधना, त्यांचं कष्ट बघ ना. देव काय कोणाला बी देतो का? तू दुपारच्या 12ला झोपीतून उठतोय, सूर्यदेव सुद्धा तुझी वाट बघतोय. ही जात का उठती र? तू झोपतो कावा, उठतो कावा, 24 तास मोबाईल मध्ये बोट घालतो, खातो पितो, भावळाटवणी मूर्खपणा करायचा. लक्ष्मीला सुद्धा तुमच्याकडे येण्यासाठी तुम्ही बी तेवढे पॉवरफुल बना ना. देव काय कोणाला बी देतो का? काय साधना आहे, कष्ट आहे. आणि रामभाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, एवढे मोठे होऊन सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर, हे सगळ्यात मोठा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आपल्या गावाविषयी, आपल्या माणसाविषयी, आपली माती, आपली माणसं, आपल्या माणसाविषयी त्यांना स्वाभिमान आहे. असा कार्यक्रम ते नाशिकला बी करू शकतात ना. वा. आणि आमच्या या मनोहरदादांनी त्यांच्या परिवाराने जगद्गुरु तुकोबारांचे 100 गाथे आणले गावामध्ये. सगळ्यांना सप्रेम भेट दिलेले. म्हणजे ज्ञानाची गंगा घरोघरामध्ये पोचावी, तुकोबारांचं वाङ्मय प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये पोचावं, हा सुद्धा अत्यंत स्तुत्य उपक्रम या परिवाराने या निमित्ताने केलेला आहे. एवढं भव्य दिव्य नियोजन ही करणं कुणाचं काम नाही मायबाप. याचं भजन पूजन करण्यासाठी माणूस सुद्धा भाग्यवान असावं. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, माऊली पठाडे पेटर नाही मरण असल्या त्याची एखादं एवढं सोपं नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लय सोपं चालले. भाग्यवंता घरी भजन पूजन. वाघ परिवार भाग्यवान आहे, गाव भाग्यवान आहे, म्हणून ही भूमी पावन आहे. या भूमीमध्ये एवढा भव्य दिव्य सोहळा होतो. जागो जागेचे मै गोकुळ वसविले रामा, भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवान माणसं आहेत आणि हे कष्टातून मोठे होत असतात. आई वडिलाचे संस्कार आमच्या रामभाऊवर असतील, त्यांच्या बंधूंवर आहेत. आणि म्हणून
एवढा मोठा बोर्ड छापलाय, वडिलांचा आशीर्वाद म्हणून त्यांचा फोटो. हा मनाचा मोठेपणा असलो. धन्य माता पिता, त्यांच्या आशीर्वादानंच मायबाप हे वैभव पदोपदी. वडिलांविषयी प्रेम, अशी सात्विक मुलं. तयाचा हरिक वाटे देवा विडल. कशासाठी? आपल्या समाजासाठी. हे वैचारिक परिवर्तन हो. गावामध्ये सुद्धा सप्ताह का करायचा? हिंदू धर्म टिकावा, वारकरी संप्रदाय वाढावा, तरुण मुलं व्यसनापासून दूर व्हावी, समाजामध्ये एकी निर्माण व्हावी, यासाठी हा नामयज्ञ सोहळा. इथं काही आपण हे तर मनोरंजनासाठी नाही, परिवर्तन. एका कीर्तनात एक तरुण मुलांना तरी व्यसन सोडून द्यावं, एक तरी गावात माळकरी एका कीर्तनात हवं, 8 दिवसात 8 तरी माळकरी वाढावेत, तर खऱ्या अर्थाने त्याचं काहीतरी फळ आपल्याला मिळालं असं म्हणता येईल. म्हणून तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, विचार उच्च ठेवा, देशाबद्दल धर्माबद्दल अभिमान ठेवा, तर तुमची लग्न होत्या. हा लग्नाचं लय अवघड झालं. ट्रकनी नवर देवत काय का गावात, ट्रकनी 2-2 टारका भरत्यान. काय झाले, मुलींची संख्या थोडी कमी झाली, त्याच्यामुळे मुलींना असं मार्केट आले. आणि पोरींच्या आयला तर एवढं डिमांड आहे की नावच काढू नका, तेवढं कांद्याला सुद्धा मार्केट नाही. हा त्याला फोकसमध्ये डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही, मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हा तुमच्या लेकाच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता का? बचत गट. जरा अपेक्षा मावण पोरांना सांगतो क्वालिटी कमा, डॉक्टर, इंजिनियर, IPS, PSI, प्रांत, आर्मीवरती, नियत भरती, पोलीस खात्यात नाही, नोकरीला, दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संघ. पुरीच्या बापाचा फोन कधी लग्न करायचे, क्वालिटीला वेगळी किंमत आहे का नाही? बोबलं धरतो, थोबाडात मावटा हवे जातो, 10 रुपये तो, आईला उलट बोलतो, बापा संघ भांडणं, गावात वाद, चांगल्या कामात मागं भांडणं कराय, पुढं कोण पुरेच वाटोळ कराय मोकळे र. तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय, असला तर पियाले आंग हलवतोय. त्या डीजेवाल्याला सुद्धा तुझा ताल कळण, तू नेमक्या कोणत्या तालात नाचतोय बा. ते सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसचा मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागलेत? म्हणे आम्हाला बायका द्या. अरे ते काय रेशन कार्डाला गहू तांदूळ आहे का काय? अरे तुम्हाला बायका सरकार न्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बो? अरे मूर्ख आहे ते. क्वालिटी कमवा आणि काहीच नाही करता आलं तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका, तरी लग्न होते. ह्या माळण बुक्याच्या जोर आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमली. त्यांना पुरीच कोणी बोंबलत फिरत. एक जण माझ्या काय महाराज लग्न जमणं म्हणे, मी जमतो. हां काय करावं लागेल म्हणलं, कपाळाला बुकान गळ्यात माळ. ते मला खरं सांगा माळ घालतो पण जमन का? ते जेम झालं होतं, त्याला वाटलं जाळ झाला शाकाहारी कराय न म्हणा, पण बायको भेटन. आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू, पण माळकरी वाढन. म्हणजे त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी म्हणलं त्याने बारीक मण्याच्या माळाने म्हणलं बारीक मण्यावर लग्न जमत नाही, मग टपऱ्या मण्याच्या माळा एवढ्यालाच म्हणे कचाकच म्हणे हाटकार होतं. झोपताना म्हणायचं लय ऋतत ये. मी म्हणलं लग्न हा मग ऋतून द्या, ऋतून द्या. लग्न म्हणलं की शिच्या पोचवायचा, बुक्का बारीक लावायचा, म्हणलं मोठा लाव, कपाळ काळवण की लग्न लावतो. गंधन बुक्कांटो पिन नेहरून असा पांढरा शुभ्र बगळा बनवला. कुठे कीर्तन गेलं की मी पुढं त्यो माग, मी पुढं त्यो माग, काय दिसन तीच पुढं मी महाग. लोक त्याच्यात पाय पडायचे, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही. आणि कीर्तन समले लोक म्हणजे अरे हे तर संघ आलेले, पण असून द्या पोरग माऊली संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला जपित असन, संस्कारिक असन, माळकरी दिसते. वारेकरच्या घरात आपली पोरगे सुकाना राहीन, देऊन टाका पोरग्याला. 10 पोरांची जमवली, हाच पॅटर्न माळण बुका. हिथं जर कोणाचं जमत नसल वे डासाळ, चलो माऊली पठाडे जिंदाबाद. हा हा त्यांचं होणार आहे, त्यांची काळजी करू नका. वार करायचं नाही, टेन्शन घ्यायचं, लेट होणार पण थेट होणार. त्याच्यामुळे तरुण मुलांना विनंती. आणि विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मुलगी एखादा मुलगा पाहत असताना फक्त त्याची संपत्ती बघू नका, त्याची संस्कृती बघा. नुसता बंगला बघू नका, चांगला बघा. बंगल्यात जर तो बंगलेला असेल तर काय उपयोग आहे? 100 एकर जमिनी मला लग्न जमित. मुलगा जर 10 रुपयांना नाही गेला 5 वर्षात 1 एकर ठेवणार नाही. लग्न जमित अर्धाच एकर जमीन आहे, पण मुलगा जर जिद्दी निघाला तर ती 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. करतो तो वान मुलाला मुली द्या. शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या, वारकऱ्याच्या घरात पुरी द्या, गरीबाच्या घरात मुली द्या. हा फक्त संपत्ती नाही तर संस्कृती. आणि संपत्ती असून जर संस्कृती असेल तर मग तर दुग्ध शर्करा योग्य, त्यात तर काही वादच नाही. पण पहिल्यांदा संस्काराला प्राधान्य द्या. तरुण मुलांना विनंती, हे विचार जीवनामध्ये ठेवा. आणि शेवटचं वाक्य सांगतो, ब्राह्मण काकाला मी नेहमी सांगतो, लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा. हा खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे.
पोराचं काही नसतं व कसलं बी असू द्या समजूनच घेतो व त्याचं लय हाल होतं ते आईकडे गेले की आईसारखंच बोलतो, बायकोकडे गेले की बायकोसारखंच बोलतो, आईला म्हणतो तुझंच खरे, बायकोला म्हणतो तुझंच खरे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं. वाळून गेली हो चिमणी वनी व तोंड झाल्या ते सांगता येईना बोलता येईना. आईला बोलावतो बायकोला राग, बायकोला बोलावतो आईला राग. पण मुलांना सांगतो 3 वाक्य द्या ठेवा. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेच पण महत्वाचेत. आईला देव माना, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. विडवलं आणि संस्कार पुढच्या पिढीकडे परावर्तित व्हावे. ज्या कुटुंबामध्ये एकी असते त्या कुटुंबाचं गावात वजन असतं, ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात 2 असतं. एकेला किंमत आहे, एक राहा. ज्ञानोबरांचा सगळ्यात मोठा हात चमत्कार आहे. मेळ विले मांदी वैष्णवांचे, सर्व वैष्णव एकत्र गेले आणि त्यातून स्वर असणारे आमच्या संप्रदायाचा पाया रचला. ज्ञान देव रचला पाया, उभारिले देवालया. आणि एकी हे सगळ्यात मोठं फळ आहे. म्हणून एक राहा आणि जीवनामध्ये क्रांती घडवा. विडवलं म्हणून मुक्ताबाई म्हणते तुम्ही संत आहे त्यांना सराग्रह करणं जमत नाही. विश्वरागे झाले वनी संते सुखी व्हावे पाणी. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. तुमच्या मुखातून आणि शुद्ध ज्ञान ज्यांची मुखे, ज्याच्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान आहे ती माणसं हे लोकात आणि परलोकातही सुखी असतात. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला जगाला दान द्यायचं आणि तुम्ही एवढ्यावरच रागावणं हे पटतं का दादा तुम्हाला? हे बहीण भावाचं प्रेम आहे. आमच्या मुक्ताबाने दादाला विनंती केली, दादा हे सांगितलेलं 11 अभंगाचा उपदेश केला. ताटीचा दरवाजा तुम्हाला झालेली कल्पना ही मिथ्या कल्पना, ती बाजूला सरान ताटीचा दरवाजा उडून बाहेर या अभंगाच्या शेवट.
विरक्त तोची जाना शेवटच्या चरणामध्ये ते मुक्ताबाई विनंती करतात, तुम्हाला झालेली मिथ्या कल्पना बाजूला सर, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि नामदेवरांची सुद्धा एक मागणी बघा, कल्पनेची बाधा नको कोणी काळी, ही संत मंडळी कल्पना नको ती बाजूला सारा. आणि आपल्या बहिणीच्या प्रेमासाठी या अभंगाचा उपदेश ऐकून ज्ञानोबाराय ताटीचा दरवाजा उघडून बाहेर आले आणि जगत कल्याण केलं माईबाप. आणखी एक वाक्य पुढचं सांगतो, मुक्ताबाईची परीक्षा घेण्यासाठीच की काय माऊली आत बसले, हा पहिला मुद्दा. कारण ज्ञानोबारांना उपदेश करण्याचा मुक्ताबाईचा अधिकार ही स्त्री शक्तीचं वैभव आहे. आणखी एक वाक्य सांगतो की ज्ञानोबांना उपदेश केलाय, ज्ञानोबांना उपदेशच नाही, त्यांना काय ते उपजताची ज्ञानी, ते उपजताच ज्ञानीत मायबाप, त्यांना ह्या ज्ञानाचा गरज काय. पण जसं भगवान श्रीकृष्णाने गीता ही अर्जुनाला निमित्त मात्र सांगितली, खऱ्या अर्थानं ते ज्ञान आपल्यालाच सांगितलं, तसं मुक्ताबाईने निमित्त मात्र ज्ञानोबर आहे. ते सगळे अभंग हे आपल्यासाठी आहेत, हा त्याच्यातला गाभा आहे. म्हणून त्या अभंगाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडावं अशी या ठिकाणी विनंती. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी, डावसाळा आणि पंचकृष्णेश्वरा सर्व आलेले सर्व भावी भक्त सगळ्यांचं विशेष सहकार्य आहे. म्हणून कार्यक्रमाला हे सुंदर वैभव या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. समस्त वाघ परिवार आदरणीय आमचे मनोहर दादा, अत्यंत सुंदर मुलावर संस्कार त्यांनी घडवलेले आहेत. आणि हे कार्य करण्यासाठी, संप्रदायाची सेवा करण्यासाठी आमच्या मनोहर दादाला भगवंताने उदंड असं आयुष्य द्यावं हीच ज्ञानोबा तुकोबा यांच्याकडे प्रार्थना. रंभाऊ असतील, विठ्ठल दादा असतील, ही सर्वच मंडळी अत्यंत सुंदर कायेनं वाचनं मनानं, विशेष म्हणजे गावातील सर्व तरुण मित्र मंडळींचं विशेष योगदान या धर्मकार्यासाठी आहे. तरुणांना विशेष महत्त्व या ठिकाणी त्यांचं योगदान आहे. तरुणांचं योगदान, महिला मंडळींचं सहकार्य, ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय रामभाऊ तरुणपणामध्ये त्यांनी एवढी क्रांती केली आणि संप्रदायामधल्या
प्रत्येक कीर्तनकारांच्या गळ्यातले ते ताईद बनले, प्रेमाने सगळ्यांनी त्यांना जिंकलेलं आहे. म्हणून अंबोना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्याही हातून अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडत राहावी ही विनंती. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण बलभीमजी भाऊ पठाडे बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले कर्जत परिसरामध्ये तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी अत्यंत सुंदर मंदिर, 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, ज्ञानोबा तुकोबऱ्यांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे आहेत. हजारो झाडे, ताकदे, नंदनवनात आल्यानंतर 5000 माणसं बसणे एवढा भव्य दिव्य सभा मंडप आणि एवढा भव्य आश्रम कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतला. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे. आणि आज या ठिकाणी ब्रह्मौनी जे कीर्तनाचं सौजन्य दिलेलं आहे हे सुद्धा त्या मंदिराच्या धर्मकार्यासाठी जातं. ही सुद्धा योगायोगाची गोष्ट आहे. आणि ते म्हणलेत आम्ही आश्रमावर एक दिवस पाहण्यासाठी, दादाही म्हणले सप्त्यालाच येणार होते. मार्च महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम झाला, परंतु थोडं कामाचा व्याप असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आपणालाही विनंती, आपण कधी आले तर नक्की आश्रमात भेट देण्यासाठी या.